नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगोकराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. टायमार दियात सबसिडी, मागीर पळयतात सरकारी येवजणेत वांटेकार जावपाचे काय ना ते, म्हणटा सुदीप तामणकार. फ्रांसीस लुईस गोम्साच्या पुतळ्याक हार घालपा पुरतो येता मडगांवचा आमदार. ताच्या घराचे रिस्टोरेशन आनी प्रिजर्वेशनाचे पडिल्लेच ना. फ्रांसीस लुईस गोम्साच्या पुण्यतिथीक सावयेचे उत्स्फूर्ते. नवरात्र आनी शारदा उत्सवान दिलो कला आविष्कार. संगीत, विद्या आनी ज्ञान हरमल नवरात्र उत्सव मंडळान केलो घोव भायर पडिल्ल्या नवदुर्गांचो भोवमान. आता खबरो विस्तारान. खाजगी बसवाल्यांचो फ्युएल सबसिडीचो प्रश्न कुसत पडला. सरकारान तो जाग्यार घालचो. खास करून एप्रिल 2019 ते मार्च 2020 मेरेनची सबसिडी दियात, खाजगी बस संघटनेन मागला. म्हाजी बस येवजणेत वांटेकार जावप काय ना तें थारोवन सांगतले, संघटनेचो मुखेली सुदीप तामणकारान सांगला. ऑल गोवा खाजगी बस ओनर्स असोसिएशनाचे वतीन सुदीप तामणकारान फ्युएल सबसिडीचो विशय घेवन पणजे ही पत्रकार परिशद घेतली. म्हाजी बस आणि सरकाराच्या हेर बशी कडेन संबंधित येवजणांक विरोध करतात, तो सरकार खाजगी बसवाल्यांच्या मुळाव्या मागण्यांकडेन आड नदर करता, ताकाच लागून सुदिनान सांगले. आयकात ताका. आमची फ्युएल सबसिडीची खूप दिसाची म्हणजे लॉंग पेंडिंग डिमांड आमचो जो आसलो की फ्युएल सबसिडी 2018 आमची जी पेंडिंग आसली ती सरकारान खंय तरी दिवची आनी आमी तेका लागून म्हाजी बस जाय किंवा आनीक सरकार कडल्यो स्किमी हाडटा तेका आमी टायम टू टायम विरोध केल्लो. आनी पयली आमची मागणी एकूच आसली कितें सगळ्या ऑपरेटरांची की आमची फ्युएल सबसिडीची पेंडिंग आहा ती आमकां पयली दिवची सरकारान. त्या संदर्भान आमी कोर्टान पेटिशनूय घातलेलें. कोर्टाची ऑर्डर येयल्ली. मागीर खंय तरी सरकार काय दिना म्हणून आमी आंदोलन केलें. एक दीस हांगासर 26 तारखेक मार्चाचे जुंता हावजा कडेन हांगा धरणे धरले आनी सांजचो आमी निर्णय त्या वेळाचेर घेतलो की आतां जर हांगा धरणे धरून किंवा कोर्टाची ऑर्डर हाडून सरकार आयकना जाल्यार मागीर खंय तरी चॅकपोस्टार वचप आनी चॅकपोस्टाचेर वचून जे अवैध मार्गान जे पळय कलेक्शन जाता तें उखलून हाडप आनी त्या प्रमाणे 3 दीस केल्या उपरांत खंय तरी सरकाराक जाग येवन मागीर सरकारान त्वरीत पावलां उखलून आयज त्याचो पार्ट पेमेंट जो आहा. पयलीं एक्चुअली मिटींग जेन्ना जाल्ली तेन्ना ठरलेलें कितें की जून 18 ते मार्च 20 पर्यंत कितें आमचें देणें आहा. पूण मागीर थोड्या दिसांनी परत आनी एक मिटींग जाली आनी पयशे नासलेल्या कारणान सरकारा कडेन ताका एक रिक्वेस्ट केली गेली की पार्ट पेमेंट आहा तो पयलीं दिता म्हणजे जून 18 ते मार्च 19 पर्यंत आनी एप्रील 19 ते मार्च 20 आहा पळय ते फुडल्या हितून दिता सेकंड इन्स्टॉलमेंटान. त्या प्रमाणे आता जून 18 ते मार्च 19 पर्यंत पैसे सगळ्या बस ऑपरेटरा पर्यंत पावलेले आसा. आनी आमी आयज रिप्रेझेंटेशन परत दिला सरकाराक आनी चीफ मिनिस्टराक आनी हांव सगळ्यान पयलीं कित्याक चीफ मिनिस्टराक एक थँक्यू म्हणटा आनी एप्रिशिएट करता की तेणी शेवटी कसोय जावं ओडून ताणून कितेंय जावं म्हणून तेणी एक बऱ्या पैकी हो निर्णय घेवन खंय तरी फंड अवेलेबल करून दिलो आनी हे पयशे सगळ्या बसकारां पर्यंत पावयले. आनी हांव सदांच सांगतालो कितें की कोणाची लोनां ते मार्च 20 पर्यंत एक वर्स भर जवळ जवळ ते सरकारान जाता तितल्या बेगीन आमकां दिवचे आनी तेका लागून ह्याचे रिप्रेझेंटेशन जे आहा तें आमी इनवॉल्ड केलां की सरकारान आनी डायरेक्टरान जाता तितले बेगीन एडमिनिस्ट्रेटीव कितें आहा पळय म्हणजे जे चालना दिवपाक जाय हेका ती जाता तितले बेगीन दिवची आनी फुडलो इन्स्टॉलमेंट आहा तो दिवचो. आनी मागीर खंय तरी जी म्हाजी बस 2025 स्कीम जी सरकारान काडल्या तेचेर जॉयन जावप काय ना हो विचार करूं येता किंवा तेचेर कितें आहा तो खोलान अभ्यास करूं येता. ती बी कित्याक कदंबाच्या अंडर ना म्हणून आमी ऑलरेडी ताका ऑब्जेक्शन दिलां पूण ती जर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जर ती चालू करीत जाल्यार त्याच्या अंडर बसकार जॉयन जातले हो आमी पयलींच निर्णय घेवन सरकाराक ऑलरेडी कळयल्लो आसा. आता दुसरो विशय जो आसा तो मोपाच्या संदर्भान आहा. आता आमी पळयता वेगवेगळी आंदोलनां. मडगांवचो आमदार गोंयचो थोर सुपूत फ्रांसीस लुईस गोम्साच्या पुतळ्याक हार घालपाक पुरतो येता, पूण ताच्या घराचें रिस्टोरेशन आनी प्रिजर्वेशनाचें ताका पडलेंच ना. फ्रांसीस लुईस गोम्साचें घर ताब्यात घेवन केन्ना रिपेर करतले,
सावियो कुतिनून सरकारा कडेन जाप मागल्या. फ्रांसीस लुईस गोम्स हो पोर्तुगेज काळांतलो सर्जन, लेखक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय शास्त्रज्ञ. कोळमा रोड रुइन्सांत ताचें घर आसा. हें घर एक दायज जावन रावलां. मडगांवचो एक्टिविस्ट सावियो कुतिनो सांगता ताच्या घराचें रिस्टोरेशन आनी प्रिजर्वेशन अजून जावंक ना. डेट पे डेट म्हणटात तशें थाराव पे थाराव पास करत गेले, पण अजून मेरेन भाजपा सरकारान हे बाबतींत ह्या दायजाचो विकास केलो ना. फ्रांसीस लुईस गॉमेसाक एक मान फावो जाता एवरी इयर ह्या हितूंतल्यान. आतां फ्रांसीस लुईस गॉमेस हाचें घर नावेली जन्मा जाल म्हणटा ते, पूण नावेली म्हणल्यार पॅरीस आमचे नावेली. कोलमरॉड म्हणटा तें मडगांव पडटा. इट इज पार्ट ऑफ मारगांव कॉन्स्टिट्युएन्सी समजला. आनी ताजें घर आहा तें रुइन्सान पडलें आहा. आमी विचारपाक सोदता की ताजें घर कित्याक हें जायना, रिस्टोरेशन जायना आनी प्रिजर्वेशन जायना. 2009 वर्सा आमी रेजोल्युशन घेतिल्लें तें एक्वायर करून रिस्टोर करचें म्हणून. ताजे उपरांत आनीकूय रेजोल्युशन घेतलें आमच्या कावन्सिला फाटल्यान, दुसरी कावन्सिल येयला तर, पूण आज पासून तें हें जायना. आज आमी पळयतात PWD मिनिस्टर जो मडगांवचो आमदार आसा, फाटली 30 वर्सां 2 फाटी, एक 17 मे आनी एक 30 सप्टेंबर वर्सा 2दा फ्रांसीस लुईस गॉमेसाच्या पुतल्याक हार घायले शिवाय आनी कांयच करूना. इवन जी लायब्ररी जाल्ली आसा फ्रांसीस लुईस गॉमेसाची ती हरशी हांगा जावपाक आशिल्ली, पण कितें तरी लँड डिस्प्युटा खातीर मागीर फायनली ती शिफ्ट करपाक पडली आनी चुकून ती मडगांव पावल्या. सो मडगांवचे आमदार जंय फ्रांसीस लुईस गॉमेसाचो जन्म जाल्लो आहा, मडगांवच्या आमदारान त्या कांयच करूना, फक्त हार घातला. 30 सप्टेंबराक मडगांवां ताची पुण्यतीथ मनयली. मडगांवचो आमदार जो आतां परत विकासा खातीर भाजपात आयला, दिगंबर कामतीक सावियोची मागणी आयकयली. दिगंबरान फ्रांसीस लुईस गोम्साच्या दायज घराविशीं कितें सांगलें पळोवया. पळय, ताजें घर आतांच हांवें सांगलें, ताजें घर प्रायवेट प्रॉपर्टी भितर आसा. ही प्रॉपर्टी आसा जॉयंट. हांवें तेन्ना उलयल्लो एक तांचो शेअर होल्डर आहा तो म्हजो आमी. ताका हांवें विचारलें तेन्ना की बाबा कितें करपा जाता. ताणें म्हाका सांगलें की आमचें फॅमिलीचें सद्या हें चालू आहा, म्हणजे तांचें डिस्ट्रिब्युशन बी कितें चालू आसा. तो पर्यंत आमी कांय करपाक शकना. 4 जाण काय 5 जाण भावताय बी अशें कितें तें जातकीर मागीर पळोवया अशें ताणें सांगलें. कुर्टी फोंड्याच्या खेळा संकुलांत आयज पर्पल फेस्ताचें उक्तावण जालें. तातूंत WRD मंत्री सुभाष शिरोडकार, सुभाष फळदेसाय, डॉक्टर केतन भाटीकर हाजीर आशिल्ले. 3 दिसाची ब्लायंड क्रिकेट सर्तय सुरू जाली. दिश्टी नाशिल्ल्या तशेंच दिव्यांग खेळाड्यांक ह्या निमित्तान प्रतिभा दाखोवपाक एक माची मेळ्ळी. दिश्टी नाशिल्ल्या तशेंच दिव्यांग खेळाड्यांक खेळा मेळात चकचकपाची संद मेळटा. बधाई देना चाहता हूं, आप यहाँ पे आए हैं और आपको पता होगा कि इस माहौल में, इस प्रतियोगिता में आप अपना सुंदर प्रदर्शन, बेहतरीन प्रदर्शन यहाँ पे अदा करेंगे और दिखा दीजिए दुनिया को कि हम भले ही विजुअली इम्पेयर्ड हैं, हम सब लोगों को दिशा दिखा सकते हैं, सब लोगों के जीवन में प्रकाश डाल सकते हैं. हमारी जो काबिलियत है, सिर्फ हमारी काबिलियत देखने में हम असफल रहे होंगे, लेकिन हमारी एम, हमारी टारगेट बेहतरीन होती है. हम टारगेट को लेके चलते हैं और नॉर्मल जैसे बच्चों के तरफ हम भी यहाँ पे सेंचुरीज लगा सकते हैं. इस तरह का खेल इस प्रतियोगिता में आपकी तरफ से हमें अपेक्षित. गोवा में ऐसे भी चीफ मिनिस्टर हैं जिन्होंने एक इंटरनेशनल पर्पल फेस्ट को इतना तेजी से आगे बढ़ाया और आज पूरे दुनिया में एक ऐसा इवेंट है, एक ऐसा फेस्टिवल है जिसको पूरे दुनिया जानती है. आज इंटरनेशनल पर्पल फेस्ट शुरू होने जा रही है 9, 10, 11, 12 को और हम कोलैबोरेट कर रहे हैं यूनाइटेड नेशंस और लगभग 25 जो देश है विदेशी से 25 देश यहाँ पे शामिल हो रहे हैं. हमारे सेंट्रल गवर्नमेंट, यूनियन गवर्नमेंट एंड DPW डिपार्टमेंट ये हमारे साथ जुड़े हुए हैं. बहुत सारे दुनिया के सारे NGOs इंटरनेशनल पर्पल फेस्ट में जुड़ रहे हैं और हमारे जीवन में जो भी कुछ होता है उन सब के लिए 22 करोड़ 21 डिसेबिलिटी, हर डिसेबिलिटी के लिए कुछ ना कुछ इस पर्पल फेस्टिवल में होना है. फोंड्या हे सगळे पावले.
फोंड्या रायज जाले, फोंड्या आयज ब्लायंड क्रिकेट जाले आनी 5 तारखेच्यान व्हीलचेअर क्रिकेट जातली. एक गजाल बरी आसा की खरें म्हणत जाल्यार तांकां पळय जाल्यार तातूंत 3 कॅटेगरी आहा, B1, B2 आनी B3. B1 हे 4 प्लेयर कंप्लीट ब्लायंड असतात, थोडे मागीर 40% आनी थोडे 70%. पण एक गजाल समजून घेवपाक जाय की दे आर नॉट डिसेबल्ड, दे आर डिफरंटली एबल्ड आनी दे आर द वन हू इज शोईंग अस द मोटिवेशन. इतले आसून तांची एनर्जी पळया, तांचे एन्थुजियाजम पळया, तांची झील पळया, तांचे पॉझिटिव्हिटी पळया, आमकां एक तरेची उमेद येता. आनी हांगा आज टोटल कालच्यान फातिमा स्कुला पासून GVMs पर्यंत इतली भुरगीं आयल्या की म्हाका बरें दिसता की टोटल 2400 वयर भुरगीं रजिस्टर जाल्या फोंड्या तालुक्यांतली जी हांगा मॅची पळोवपाक येता. तुमी पळयला आतां थंय आनी हांगा धरत जाल्यार ऑलमोस्ट 200-250 भुरग्यां, काल परत आयिल्ले 200 भुरगे. सो म्हाका दिसता वी आर व्हेरी हॅप्पी दॅट वी कॅन गीव समथींग टू द पीपल ऑफ पोंडा एंड आय एम व्हेरी थँकफूल टू द गोवा गव्हर्मेंट टू गीव अस दीस ऑपॉर्च्युनिटी टू प्रूव दॅट डिसेबिलिटी म्हणटा ती कांय ना, ती मायंडान आसता आनी मायंड जर आमी बरें दवरत जाल्यार वी कॅन फायट एनीथींग. म्हापशेच्या ज्ञान प्रसारक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ म्हापशा एलिगन्सान आपल्या पहिल्या ग्लोबल ग्रांट प्रकल्पाचे उक्तावण केले. म्हापशेच्या 11 शाळांनी स्टँडर्ड X विभागात 25 स्मार्ट क्लासरूम पॅनल स्थापन केल्यात. 73 लाखांच्या उपक्रमात शिकप चड आकर्षक आणि प्रभावी करपा खातीर तयार केल्ल्या अत्याधुनिक परस्पर संवादात्मक स्मार्ट पॅनलाची वळख करून दिल्या. आता शिक्षकांक मल्टीमिडियाच्या आदारान धडे शिकोवपाक मेळटले, रियल टायम मूल्यांकन करपाक मेळटले आनी हजारांनी विद्यार्थ्यां मेरेन जागतीक दर्जाचे शिक्षणीक अनुभव पळोवपाक मेळटले. DGEA डॉक्टर लॅनी दा कॉस्तान ह्या मार्गदर्शन तत्वा खातीर क्लबाची तोखणाय केली. हॅलो, हांव गुरुदास पालकर, हेडमास्टर ज्ञान प्रसारक विद्यालय म्हापसा. आज शिक्षा साथी स्मार्ट क्लासरूम फॉर 10th स्टँडर्ड क्लासरूम फॉर स्कूल्स इन म्हापसा आणि म्हापशाच्या भोंवतणच्या स्कुलांक जे डोनेट केला रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिगन्स. हांव म्हाज्या स्कुलाच्या वतीन, म्हाजे मॅनेजमेंट, टिचर्स, स्टुडंट्स हे सगळ्यांच्या वतीन रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिगन्स हांकां मना पासून धन्यवाद म्हणटा. म्हाजो स्पेशल थँक राज खलप, पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिगन्स. ते जेन्ना प्रेसिडेंट आसले लास्ट इयर तेन्नाच्यान हो प्रोजेक्ट स्टार्टेड. आमचे कडेन येवन तेंच्यांनी आमचे रिक्वायरमेंट्स घेवन गेले आनी मेड शुअर दॅट हो स्मार्ट बोर्ड सगळे क्लासांक 10वीचे आमचे मेळटले आनी हे स्मार्ट बोर्डा खातीर टिचरांक आनी भुरग्यांक बरे तरेन शिकोवपाक आनी शिकपाक मेळटलें. एंगेजींग आनी इंट्रस्टींग लेसन्स जातले. त्या खातीर रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिगन्स आनी तेंचे जे बाकीचे सपोर्ट आसा इंटरनॅशनल क्लब आनी बाकीचे क्लब तेंच्या सहयोगान हो प्रोजेक्ट कंप्लीट केल्लो आसा. तांकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा आनी एकदां थँक्यू म्हणटा तांकां आमची स्कुलाची वेन्यू तेंच्यांनी सिलेक्ट केलो हो इनॉग्रल फंक्शन करपा खातीर. त्या खातीर म्हाका खूब खोशी भोगता आनी दिसता की सगळीं स्कुलांक जेंकां जेंकां हे बोर्ड्स मेळ्ळे स्मार्ट बोर्ड मेळ्ळे ते हेचो बऱ्यांतलो बरो उपयोग करतले भुरग्यांक शिकोवपाक आनी भुरग्यांक हेचो पुरेपूर फायदो जातलो. आज रोटरी क्लब म्हापसा एलिगन्स आणि शिक्षण साथी हो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला. सो ह्या प्रोजेक्टा अंडर आमी सगळे म्हापशेची स्कुलां आसा 10वेचो जो वर्ग आसा, डिविजन आसा 10वेचो, ते अशी 25 वर्ग आसा 11 स्कुलांनी म्हापशा आनी काणक्या, आसगांव धरून ते आमी सगळ्यांक स्मार्ट बोर्ड दिल्लो आसा. आमचो क्लब रोटरी क्लब म्हापसा एलिगन्स हो स्थायीक जालो 2024 जानेवारी. सो 1.5 वर्सां भितर आमी सादारण 1 कोटीचे प्रोजेक्ट केल्ले आसा. म्हापशा कडेन पयलेच आसतलो जो पायलट स्टँड आमी कदंबा बस स्टँडार केला, ताचो टॅक्सी स्टँडार केलो. ताजे उपरांत खरो उपक्रम आमी केलो म्हणजे जो डायलिसीस पेशंट आसता तांकां आमी घरा कडल्यान घेता, हॉस्पिटलांत पावयता, परत तांकां घरा पावपाची सोय केल्या. ताका जे खातीर आमी एम्बुलन्स दवरला, नंबर 1 आसा, ताजेर तुमी कॉल केलो तुमकां घरा व्हरता, ही सोय दिता, मुफत सुवात आसता, ही कसलोच खर्च ना. तशेंच स्मार्ट बोर्ड प्रोजेक्ट जे आसा ताजो खरोच फायदो स्कुलान जातलो, टिचरांक जातलो. आज एका टिचरीन सांगलें आमकां चॉक आनी यूज करपाची गरज पडना. हे स्मार्ट बोर्डची संदी ताणें यूज करची. तशेंच भुरग्यांनी शिक्षण हे खूब फन जातलें. आतां तांकां प्रॅक्टिकल दिसतलें कशें कितें आसता सिस्टम, म्हणजे सायन्स जावं मॅथ्स जावं. आतां म्हाका खात्री आसा हो उपक्रम जो म्हापसा क्लबान आमचो रवयला एलिगन्सान ताजो फायदो पुरेपूर शिक्षण वेवस्थेक जातलो आनी आमचो अशेंच कार्यक्रम उपक्रम चालूच आसतले. We were
केरी 70च्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात बॅगलेस दीस मनयलो. नव्या शिक्षण धोरणाक धरून सगळ्यो शाळा वर्साक एक दीस बॅगलेस डे मनयतात. बॅगलेस डेचे निमित्त साधून शाळेचो मुख्याध्यापक गोपीनाथ गांवसान रेखाटन सर्त घडोवन हाडली. सर्तीचे खाशेपण म्हटल्यार शाळेच्या विद्यार्थ्यांनी लागसारच्या न्हयांतल्यान हाडिल्ल्या फातरांचेर आपापल्यो कलाकृती तयार केल्यो. दरेका विद्यार्थ्यान वेगवेगळे विशय वेचून एकेका फातराचेर चित्रां काडली. देशभक्ती आणि सैमीत सोबीतकाय सारकिल्ले विशय भुरग्यांनीच वेचिल्ले. तर आता गोंय राज्यात तशेंच देशभरात NEP लागला. सो NEPच्या भितर थोडे कंपोनंट आसा. डान्स, फायन आर्ट, मागीर म्युजीक, थिएटर आर्ट तशेंच भुरग्यांक आतां तशें पोर्शनूय आयला. सो आतां पुस्तकांनीच आमी शिकता. सो आतां आमच्या तकलेन असो विचार येयलो की आतां भुरग्यांक नेचरा कडेन कशें भुरगे पळयता त्या दृश्टिकोनान ही आमच्या तकलेन आयडिया आयली की आमी कॉम्पिटिशन करपाचें. बट कॉम्पिटिशन करतना स्टोन पेंटींग करपाचें. सो प्रत्येक भुरग्याक आनी तें स्टोन पेंटींग आमी फूल स्कूल म्हटल्यार प्रायमरी टू हाय स्कूल आनी परत तेंचे पेरंट्सांकूय सगळ्यांक दवरला. आनी प्रत्येक भुरग्यांच्या तकलेन तेंच्या पेरंट्सांच्या तकलेन बरी बरी आयडिया आसता ती आमी आतां स्टोन पेंटींग आसून पळोवंक शकता. तर NEP 2020 आसा त्या खातीर आमच्या स्कुलान स्टोन पेंटींग कॉम्पिटिशन दवरला. कारण तेतूंतल्या भुरग्यां भितर आसा ती कला भायर दाखोवन येता. तुवें आतां स्टोन पेंटींग केलें. कसलें पेंटींग केलें? हांवें सिनरी केला. कितको टायम लागलो पेंटींग करपाक? तशें आतां सारकें अजून चालू आहा. थोडें उरला म्हजें. आयज आमच्या स्कुलान बॅगलेस डे आशिल्लो आनी आमी चित्रकला स्पर्धा राबयल्ली. आमकां हे 4 दीस पयलींच कळ्ळें जेजी आमकां खूब उत्सुकता आसली मनान. मागीर आमी आतां येयले आनी आमची सगळीं जाणां जी गजाल आहा की सगळीं जाणां पार्टिसिपेट जाली. कोणेनूच इवन आमचे टिचर्स पार्टिसिपेट जाले. आमची इवन इनफॅक्ट पिवन आनी आवर नॉन टिचींग स्टाफ आमी भुरगीं माणकुलीची भुरगीं पार्टिसिपेट जाली. 10वीची सगळीं पार्टिसिपेट जाला. आनी अशा रंगांनी आमी सगळीं मिसळून एकदम धमाल केली. आमी निसर्गाच्या रंगान मिसळली आनी निसर्गासूनच येयलेलो आमचो कॅनवस म्हणजे तो फातर. आमी तेजेर अशी सुंदर चित्रां रेखाटलेली सगळ्यांनी. म्हणजे ते पळयतकूच अशें दिसता की कितलें सुंदर आहा आमचें पर्यावरण. आतां आमकां अशें उत्सुकता लागल्या निकालाची. कोणाक फर्स्ट मेळटलें, कोणाक सेकंड मेळटलें. पण तेज्या पेक्षाय उत्सुकता लागल्या ती आमकां पळोवपाची कोणी कशें केलां. ते सगळ्या जाणांचें पळोवंक ना. बट ते बारीक बारीक ल्हान ल्हान भुरगीं आसा तेंच्यांनी खूब एफर्ट्स घालून खूब बरें केलां. म्हणजे अशें पळयतकूच सामकें दोळ्यांक बरें दिसता. आनी दिसना की तेंच्यांनी तें केलां. सामकें मना पासून केलां. आनी ते रंग तेंच्या रंगपेटीसून कमी तेंच्या मनासून चड उभरून येयला. आनी तेका तुमच्या टिचर्सांनी पेंटींग केलां आमी पळयल्या. म्हणजे आमी पळयलां. तुमी अजून टिचर्सांचे पेंटिंग्स पळयल्या? थोड्यांचे पळयला करताना. बट फायनल रिजल्ट वी हॅव नॉट सीन. सगळ्यांच्या मनान तो एक सस्पेन्स आहा की कोणाक प्रायज मेळटलें, कोणाचें बरें जातलें. काही टिचर व्हडले फातरार करता, काही टिचर धाकट्या फातरार करता. काही खूब फोकस्ड आहा सायडीक सा पळयना. आनी काही आहा ते ओके मिसळून करता. सो आतां कोणाक प्रायज मेळटलें आनी काही टिचर दाखयना तेजें आमकां एक एक्सायटमेंट जाला. आनी सगळ्यांचें चित्र पळोवपाचें आहा आमकां. आमी थोडेच पळयला. सो ती आमकां एक्सायटमेंट आहा. प्राथमीक विभागा सावन माध्यमीक विभागा मेरेनच्या 700 परस चड विद्यार्थ्यांनी व्हडा उमेदीन सर्तीत वांटो घेतलो. विद्यार्थ्यांक सैमाची जाणविकाय करून दिवप आणि मनीस आणि सैम हांचे मदीं संबंधांचो दुवो तयार करप हो हे सर्ती फाटलो हेत. मुख्याध्यापक गोपीनाथ गांवसान संकल्पना विस्कटावन सांगली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ह्या उपक्रमा अंतर्गत आमचे विवेकानंद ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालय केरी 70 आमी एक मेगा उत्सव जाका आमी महाउत्सव चित्र उत्सव दवरला. हो चित्र उत्सव विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग जो आसा हांच्यानी सगळ्यांनी भितर सहभागी जावन आमी फातरांचेर चित्रां काडप अशा प्रकारचो हो उत्सव आसा. जेणे करून विद्यार्थ्यांक न्हंयतले फातरां कडेन संबंधीत आशिल्लें उदक आणि सैम आणि परत चित्र आणि चित्रांतल्यान उत्सव आणि हे सगळें करता आसतना आमचें जें राष्ट्रीय शिक्षण धोरण आसा तें कौशल्याक अर्पीत केल्लें आसा. म्हणटच विद्यार्थ्यांच्या मना काळजांतल्यान जीं कौशल्यां आसात ती मागीर चित्रांची आसूं येता, रंगांची आसूं येता, सैमाची आसूं येता, जतनायेची आसूं येता, संवर्धनाची आसूं येता. म्हणटकच ह्या चित्र उत्सवांतल्यान विद्यार्थ्यांक आमची चित्र उत्सव, चित्र संवर्धन, रंग संवर्धन, कला संवर्धन, संस्कृती संवर्धन, सैम संवर्धन आणि एकंदरीत
वेगवेगळ्या समाजातल्यो ज्यो कला आसात, कौशल्य आसात आणि आमचे दायज आसा ते संवर्धीत करपाचो विचार ह्या आमच्या उपक्रमांतल्यान आसा. म्हणटकच आमी सबंद पुराय सादारण 700 विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यान हे सगळे आमी आयोजित केल्लें आसा आणि ह्या हातून आमच्या शिक्षकांनी, आमच्या व्यवस्थापनान सगळ्यांनी वांटो घेतलो आसा. आणि हो उत्सव जो आसा ह्या उत्सवांतल्यान आमची भुरगीं सैमा कडेन जो आमी विकसीत भारत म्हणटा, सक्षम भारत म्हणटा, समर्थ भारत म्हणटा, ह्या समर्थ भारताची, सक्षम भारताची आणि विकसित भारताची स्थापना आमी ह्या उत्सवांतल्यान पळयतात. आणि म्हणून हो चित्र उत्सव, ह्या चित्र उत्सवांतल्यान सैम आणि देशभक्ती हे दोन विषय आसा. ह्या दोन विशयांतल्यान आमची भुरगीं व्यक्त जातली आणि ह्या चित्र उत्सवांतल्यान राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जे आसा आणि एकंदरीत जे IDA सब्जेक्ट आसा ह्या सब्जेक्टाक न्याय दितली अशें म्हाका दिसता. आणि म्हणून हो चित्र उत्सव आसा. निमित्त आंतरराष्ट्रीय सिनियर सिटीजन दिसाचे गोंयांतल्या विविध तालुक्यांतल्यान निवडक 14 ज्येष्ठ नागरिकांचो भोवमान जालो. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, कृषी मंत्री रवी नायक, कृषी संचालक दीपक देसाय आणि उपसंचालक दौलतराव राणे हांचे हजेरेत गोंयांतल्या वेगवेगळ्या तालुक्यांतले 14 ज्येष्ठ नागरिकांचो मंत्री हस्तुकी भोवमान केलो. ज्येष्ठ नागरिकांक घरचे वा हेर कोण त्रास करता आसतीत जाल्यार तांणी मुजरत फोन करून कागाळ करची. बेगोबेग कारवाय करतले अशें लोकप्रतिनिधींनी सांगलें. आमचे सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचो सन्मान आशिल्लो आणि त्या निमित्तान आमी आनीक येवजण ज्येष्ठ नागरिकां खातीर उक्तावळ हाडटात. ते म्हणजे जाणट्यां खातीर आधार नंबर म्हणजेच हो एक नंबर केन्नाय खंय कोणी त्रासान आसा, कोणाकय कसलेय एट्रॉसिटीज जाता, तांचेर अन्याय जाता, तांचेर अत्याचार जाता जाल्यार हो ह्या नंबराचेर कॉल मेळ्ळे जर जायत जाल्यार तुमकां मार्गदर्शन जातलें. तुमच्या तक्रारीचेर, ग्रीवन्साचेर तात्काळ उपाययोजना जातली. तो नंबर जावन आसा 14567 आणि एक नॅशनल स्कीम आसा आणि ह्या नॅशनल स्किमीत आमच्या गोवा सरकार तांकां मदत करता. आतां प्रश्न कसले आसात की म्हज्या घरान भितर म्हजेर अत्याचार जाता, म्हजे आरोग्याच्यो तक्रारी आसात, ताजी दखल कोण घेना, म्हज्या घरा कडेन म्हाका असुरक्षीत महसूस जाता, अशे कसलेय प्रकारच्यो जर तक्रारी आसत जर जायत जाल्यार हो डायल नंबर आसा आमचो, म्हणजे हेल्पलायन आसा. हेल्पलायन नंबर 14567 आनीक ह्याचेर तुमकां लिगल एडवायस मेळटलो, लिगल एसिस्टंट मेळटले. 50% कन्सेशन मेळटा, तुमकां हक्कान बसपाक जागो मेळटा. खंयचेय सामाजीक खंयचेय गेले जाल्यार ह्या कार्डाचेर तुमकां प्रायोरिटी मेळटा. हॉस्पिटलान वचत लायन नासतना तुमकां मेळटा. कळ्ळें न्ही. इलेक्शनान पसून तो आमचो फायदो आसा. आमी कितें करून त्या दिसाक व्हरतले तुमकां, बाकी दिसांनी कोण पळयतलो. त्या दिसाक तुमकां सिनियर सिटीजन म्हणून आमी खूब जाण घेवन वतले. म्हणून अशे खुबश्यो स्किमी आमी केल्ल्यो आसात. दुसरी एक स्कीम म्हणजेच आमचे मुख्यमंत्री सहाय्य निधी, म्हणजे ही स्कीम खुबशे जाणांक जनरली आसा पण जाणट्या खातीर चड म्हत्वाची आसा. आमची विस्त जावं आमकां एखादो मेडिकल कॅम्प करपाक जाय, आमकां वखलां मेळपाक जाय, ताची आमचे दांत किडले हे आसतात, पडलेले आसतात, तांकां कितें करपाक अशें कितें एक्टिविटीज करतलो जर जाय जाल्यार आमचे कडेन एक स्कीम आसा. आनीक एक जर 200-300 लोक एकठांय येवन तांचे जर आमी केले जर जाय जाल्यार ताका एक 5 लाखां पर्यंत स्कीम आसा. म्हणजे बरे तरेन दिसभर जेवण बिवण आरामात घेवन एक वर्कशॉप घेवन एक सायडीन आमच्यांनी कॅम्प लावपाक जाता, कोणाक मोफत वखलां दिवपाक मेळटा. अशे तरेचे कॅम्प लावपा खातीर हांवें स्कीम केल्ली आसा, मुख्यमंत्री सहाय्य योजना. समाजाचें कल्याण करपाचे खातीर सहसा कोण घेना, कारण ह्यो सगळ्यो झंझट घेवन आमच्या भुरग्यांकच टायम ना जाल्यार आनी कोण घेतलो म्हणून ते घेना. पण ते हांवें घेतलेले आसा आनी ती जबाबदारी वळखून ह्या समाज कल्याण खात्या मदीं एक दिव्यांग म्हणून एक कंपोनंट आशिल्लो आनी त्या दिव्यांगाक योग्य न्याय मेळपा खातीर हांवें दिव्यांग म्हणून एम्पावरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणटा तें खातें निर्माण केलें. आनी आयज पळयात तुमी संपूर्ण जगाचेर आमचें गोंयचें नांव जाता, आमच्या सरकाराचें नांव जाता. लाखांनी लोक आमच्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टाक येता. ह्या वर्साचे पर्पल फेस्ट 9, 10, 11, 12 ह्या तारखेर पणजी आमचे जे आयनॉक्स आसा म्हणजे ESG आसा, एंटरटेनमेंट सोसायटी, थंय जाता. लाखांनी लोक येतले. सादारण ते 25 देशांतल्यान प्रतिनिधी येतले. 25 देशांनी येतले. युनायटेड नेशन आमचे बरोबर कॉलॅबरेट जाल्ले आसा, युनियन गव्हर्मेंट आमचे बरोबर कॉलॅबरेट जाल्ले आसा. खूब मोठे मोठे लोक हांगा येवपाचे आसा. भारतांतले सगळे NGOज येतले.
गोंयाचे एक वेगळे भशेन आमकां हें करपाक जाय, कारण सिनियर सिटीजन आनी दिव्यांग हातूंत भितर खूब म्हत्वाचो दुवो आसा. जेन्ना आमच्यांनी चलपाक जायना, आमी डिजेबल जाता, तातूंत भितर तुमकां डिजेबिलिटी एक्टानुसार सगळ्यो सोयी मेळपाक लागतात. आमची इस्त कमी जाली, आमी डिजेबल जाले. आमकां चलपाक जायना जालें, आमी डिजेबल जाले. आमच्या लायफस्टायला प्रमाणे आमकां डायबेटीक जाता, ताच्या नंतर पांय एम्प्यूट करपाक लागले, आमी डिजेबल जाले. म्हणजे सिनियर सिटीजन आनी डिजेबिलिटी जावपाचें प्रमाण खूब आसा. म्हणून आमच्या देशान भितर किंवा एक युनिवर्सल रूल आसा, 6 ते 8% आमचे पॉप्युलेशन हे डिजेबल आसा. आमी म्हणू ना म्हणू डिजेबल म्हणल्यार डिस्कार्ड न्ही. आमी कांय वेळार भिता की आमी अपंग अपाहिज अशें न्ही. डिजेबल म्हणजेच आमी तांच्यो एबिलिटी आसात, पण एक एखादे वेळ ऑर्गन फेले नंतर तांकां डिजेबल म्हणटात. आमी पळोवपाक जाय तांच्यो एबिलिटीज कितले आसा. योजना हांव खूब भाग्यवान समजता. एक म्हत्वाची आमच्या जिवनान भितर येवपी 2 खातीं, एक समाज कल्याण आनीक आमचे दिव्यांग सशक्तीकरण, ही 2 खातीं म्हजे कडेन आयिल्ली आसात. ती खातीं नातीं जोडपाची, ती खातीं ऋणानुबंध जोडपाची, ती खातीं पयशे जोडपाचे न्ही, आनी ती खातीं म्हाका मेळिल्ली आसात. आनी हांव रस्ते जाले नात म्हणून पंचायत मंडळ बदलूं येता. सीएमान विकास करतलो म्हणून सांगले जाल्यार पंचायत मंडळाचेर अविश्वास हाडूं येता ना, कित्याक तर पंचायत ही स्वायत्त ग्रामसंस्था, तिका पार्टी लागना. पूण पारोडेची पंचायत खंय काँग्रेसीच्या रिमोटाचेर चलताली. आतां पंचायतीक नवो रिमोट मेळ्ळा भाजपाचो. पळयात पारोडा पंचायतींतली सत्ता गाथा. कुंकळी मतदारसंघातली पारोडेची 7 वांगड्यांची पंचायत खंय रिमोटाचेर चलताली. आता रिमोट कुशीक काडून भाजपा प्रणीत वांगड्यांनी भोवमत केल्ल्यान भाजपान ताबो मेळयला. राजश्री गांवकार सरपंच जाल्यार नातालिनो वासुस्कर उपसरपंच जाला. काँग्रेसीचो शेक आशिल्ल्यांक फोडून नवे पंचायत मंडळ घडयल्ल्यान लोक खंय हॅपी जाल्यात. आयकात भाजपाच्यो शाली घातलेल्या पंच वांगड्यांचो युक्तिवाद. तिगांनी बीजेपी आसली आनी आमी चड फोर्स करना बाय राजश्रीक. ते आपल्या खुशेन येयलो आमकां. तेणें 3 वर्सां पासून पळयलें थिंगा कितें डेवलपमेंट जाता. डेवलपमेंट जायना म्हणून ताणें आमकां येवन सांगलें की आमकां आपूण जॉयन जाता, की बीजेपी गेल्यार आपल्याक कितें फायदो आसतलो, कित्याक सीएम आमगेलें काम करून दितलो. जे भाशेन आमगेलो एक्स एम एल ए आसा तेणें सांगलें जर आम पॅनल आमगेलो वोट करीत बीजेपी सायडीच्यान करीत जाल्यार आमगेलें मुखार फ्युचराक काम जावपाक शकता. ऑलरेडी आमगेलो 3 वर्सां काबार जाली. आतां आमकां 2 वर्सां मेळटा. ह्या 2 वर्सां भितर आमी कितलो डेवलपमेंट करपाक जाता आमचे कडेन तो आमी करून दाखयतले सीएम आदाराचेर. ओके. सांगपाचें हेतू म्हटल्यार हांवें 2 वर्सां तेंचे बरोबर काम केलें. म्हाका तें सहन जालें ना. म्हणजे कितें काम आसा ती पेंटींग करपाक लागली तरी. आनी 2दा ग्रामसभे आमकां जिरोवंक घेवपा पडलें. ताका लागून हांवें चिंतलें की हांव सायडीक सरतलें. हांवें तांकां सांगलें हांव तुमकां सपोर्ट करता. फुडलीं जी कितें काम आसा तें आमी करतलीं. पूण कितें हांव सगळ्यांक समस्या घेवन सगळ्यांक बरोबर घेवन करतलें अशें म्हाजे विचार आसा. मॅडम कितें त्रास दितालो तो? कितें त्रास न्ही तो? कितें प्रॉब्लेम आसा अशें? ना म्हणजे कितें काम आसा ती आमची जाली ना. कितें काम जालें? रिपेरिंगार रस्ते आसले ते जाले ना. प्लस ड्रेनेज आसली. मेन म्हळ्यार म्हज्या वाड्यार एक मेन ड्रेनेज आसली तेजें काम कंप्लीट जालें ना. म्हणून म्हाका दिसलें की हांव हांकां सपोर्ट करतलें. म्हणजे हेय मेंबराक घेवन हांव आनी तेय म्हण सगळ्यांक उरलें ती कामां सगळ्याक 7 मेंबराक घेवन हांव बरोबर काम करतलें अशें. बाकीचे वाड्याचे बी काम जालें ना. हे सरपंचान डायरेक्ट लोकांक सांगिल्ल्या 2 वर्सांक डेवलपमेंट झिरो म्हणून. हाजी सारकें आनी दुर्दैव ना. ही पंचायत जी आशिल्ली ती रिमोटाचेर चलताली. तुमच्या रिमोटाच्यान तुमच्या मॅसेज येताली हांगा पास ऑन जाताली. हांगा मिटिंगेक कितें जाता तें कोणाक पडून गेलें नासलें. जेन्ना आमी 3 जाण भायर आशिल्ले ताणें सुद्दां सांगलें बाबरे सगळें बसून करया, सगळें उलोवन करया म्हणून. जाल्यार सुद्दां डेप्टी सरपंच पालो आमी 4 जाण आमगे मेजॉरिटी आसा तुमी गेले म्हणटाले. जेन्ना ही उतरां उलयलीं तेन्ना हांवें एकदां सांगलें पळय चिंत तुजी परिस्थिती तीच जातली म्हणून. आनी तीच परिस्थिती ताची केली. ताका ताणें सांगलें जानेवारी लागील तें ताका सांगपाक तुका सरपंच करता म्हणून. आज पासून केलो ना. आज तो ताका सांगता आशिल्लो जिल्हा इलेक्शन जावनय तुका सरपंच करता म्हणून. पूण ताणें जें डिसिजन घेतलें हांव ताका सपोर्ट करता. ताका विचार हांवें लास्ट दसरे पयलीं ताका सांगिल्लें तूं ह्या वटेन यो तुका सरपंच करता कामां करया म्हणून. जेन्ना झिरो डेवलपमेंट म्हणून जेन्ना एक सरपंच ग्रामसभेक सांगता ताचे सारकें आनी दुर्दैव ना. आमकां लोकांनी हें केलं कितें तुमी आनी कितें पंचायती कितें आसा काय म्हूण रिजायन जाया म्हणून. त्या खातीर हें एक्शन
आमी कितले सांगलें हें करया म्हूण लास्टाक तें एग्री जालें आनी आमी आज रिमोट म्हणटा तो भायर उडयता. तो लोकल आमदार तुमच्या हितून पंचायत पॉलिटिक्सान इनवॉल्ड जातालो? ऑफकोर्स तुका जेन्ना मनीस जेन्ना एक पंच मनीस रेजोल्युशन घेता ह्या हांगा सावन त्या हाजे कडेन म्हळ्यार रोड जावपा जाय तें सरपंच सांगता हें घेवपा मेळना म्हणटा आनी हाजे सारक्यान दुदय कितें उरलां. एक पंचायत जेन्ना व्हर मिटिंगेक सांगतात हें रेजोल्युशन पास कशें घेवपा मेळना म्हणून खंयच्या कायद्यान सांगल्यार ताका खबर नासता. चड उलयलें जाल्यार ओडूंक कळटा. त्या खातीर जेन्ना भायल मनीस सरपंच कदेलार बसता ऑपोजिशन तूं कितलोय आसलो जाल्यार तुवें सत्रायेन उलोवचें पडटा. नाजाल्यार तुवें कितलेंय बरें उलयलें जाल्यार सुद्दां तुका गुंबे धरता कित्याक तुवें भायल मनशां इन्सल्ट केलो म्हणटा. पूण तें कितें करता तें कोण पळयना. त्या खातीर आमी तोंड दापून उगी रावताले आसूं आमी वेल्यान इतली सुद्दां सांगलें आमी ऑपोजिशन आमी जें कितें आमगे वायटपणां तें भायर दवरया. गांवचो डेवलपमेंट करता आसतना हे कदेलार बसता आसतना आमी सगळीं एक जाल्या आनी करया. निग्लेक्ट केली तेन्ना हें जावपा येना. जेन्ना आमी क्लासाक आमी तेजे बरोबर आसतना कितलें सांगलें ताकाय सांगलें ताणें तें मनार घेतलें. तोय म्हणटालो आसूं चलोवन ही पंचायत नाका आमकां कित्याक लोकांक कळणी म्हूण लोकांक आज कळ्ळें आज खंयचोच आमगे पाड्डे गांवचो म्हणना तुमी उडयलें तें वायट केलें म्हणून बरें केलें म्हणटा. इतली तें कित्याक न्हिदिल्लें काय लोक सा हॅप्पी. काँग्रेसीचो आमदार खंय हुकुमशाय करतालो. भाजपाचें पॅनल जालें जाल्यार विकास जातलो हें सत्ताधाऱ्यांक पटोवन दिलें. विकास करपाचे अटीचेर कांय जाणांनी भाजपा गटात हुडक्यो मारल्यो आनी विकासाक मार्ग मेकळो करून दिलो. भाजपात गेल्लो आदलो आमदार क्लाफासियो डायसान उक्तें गुपीत सांगलें. आज आमचे बरोडा पंचायतीत काँग्रेसीचो हो पंचायत उलयतालो हुकुमशाही करतालो ते तेंगे सरपंच पण लोकांक त्रास करतालो जे 2 म्हयन्यान 3 म्हयन्यान ताका एनओसी दिवप ना पंचायत करते लायटीची उदकाची आनी त्रास करतालो. आनी आमी आमची राष्ट्रीय बाय हे तेंच्या ग्रुपान आशिल्लें पूण ताका पासून ताका एक व्हडाचें काम जायना तेन्ना कितें काम करूंक गेल्यार त्या कोणाक ताका निग्लेक्ट करताले. आनी आज आमी ते आमचे फुडें येयले आपल्या ह्या पॅनलार रावपा नाका म्हूण आनी आमचे ग्रुपान येवन आयज ताका आमी सरपंच केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नायकाच्या वाडदिसा निमतान बेल्ला गोवा सकाळच्यान सांज मेरेन विविध कार्यावळी जातल्यो. तातूंत भलायकी शिबीर आनी हेर उपक्रमाचो आस्पाव आसा. आयोजकांनी त्या विशीं पत्रकारांक म्हायती दिली. 4 ऑक्टोबराक बेल्ला गोवा खासदार श्रीपाद नायकाच्या घरा लागसर उबारिल्ल्या मंडपान विविध कार्यावळी जातल्यो. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानान कार्यावळीचें आयोजन केलां. सकाळी 9:30 कार्यावळीक आरंभ जातलो. सकाळी दोळ्यांची तपासणी जातली. मुफ्त वखलां दितले. कॅन्सराचें निदान जातलें. सांजे 7 उपरांत सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो. पंडित गोविंद गिरी महाराजांच्या हस्तुकी श्रीपाद नायकाच्या चरित्रात्मक पुस्तकाचें विमोचन जातलें. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी लोकनेते श्रीपाद भाऊ यांचा वाढदिवस हा मोठ्या दिमाखात साजरा होतो. आणि या वाढदिवसाचा साजरा करण्याची जी पद्धत आहे ती लोकांच्या आरोग्याशी आणि तळागाळातील लोकांना समाजातील वेगवेगळ्या विकास कामांशी जोडण्याचं असं काम या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. श्रीपाद भाऊंच्या घराशेजारील मैदानावर वाढदिवसाचं दरवर्षी जिथे साजरा केला जातो त्याच ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केलेली आहेत. यामध्ये नेत्रचिकित्सा हे गोव्यातील लोकांचं एक महत्त्वाचं आकर्षणाचं केंद्र दर वाढदिवसाला आम्हाला लक्षात येतं. ते उडुपी येथील एक नेत्रचिकित्सालयातर्फे हे गोव्यातील लोकांसाठी नेत्रचिकित्सा असं एक शिबिर केलेलं आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, सिद्धा आणि युनानी अशा ज्या औषध पद्धती आहेत त्यांची सुद्धा वेगवेगळी दालनं इथे असतील. कॅन्सर डिटेक्शन व्हॅन ही श्रीपाद भाऊंच्याच परिश्रमातून त्यांच्याच सहयोगातून ही गोवा मेडिकल कॉलेजला 2 वर्षापूर्वी देण्यात आली होती CSR ॲक्टिव्हिटीमधून. तर ती व्हॅन सुद्धा इथे उपलब्ध असेल. अनेकांना कॅन्सरचा जो प्रादुर्भाव आहे हा कळायलाच उशीर होतो. त्यामुळे उपचार करणं हे फार कठीण बनतं. सो अशा वेळी कॅन्सर डिटेक्शन व्हॅन ही इथे लोकांसाठी उपलब्ध असेल. कॅन्सरचं डिटेक्शन हे अर्ली स्टेजला झालं तर त्याचा
प्रक्रियेसाठी उपचारासाठी सुद्धा उपयोग होतो. राष्ट्रधर्म जागवला पाहिजे, देशहित पाहिलं पाहिजे, आपल्या आयुष्यातला वेळ हा राष्ट्रासाठी दिला पाहिजे, या भावनेतनं हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि पानापानावरती याचे संदर्भ आहेत, कविता आहेत, पद्य आहेत. त्यामुळे त्या पुस्तकातून एक चांगली स्फूर्ती केवळ राज्यकर्त्यांनाच नव्हे तर सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य आपण जे करतो ना त्यांना स्फूर्ती मिळाली पाहिजे, ही त्या पुस्तकाच्या पाठीमागची भावना आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते करणारे जे सद्ग्रस्त आहेत ते विश्वविख्यात संस्कृत तज्ज्ञ आहेत. मोठं त्यांचं काम आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, पंडित गोविंद गिरीजी महाराज. नवरात्रा निमतान उजगांव तिस्का वयले नवदुर्गा सांस्कृतिक संस्थेन बायलां खातीर विविध खाशेल्यो कार्यावळी घडोवन हाडल्यो. तातूंत दांडिया, गरबा, सोलो डान्स आकर्शणाचो विशय जावन रावले. एकता महिला संस्थेच्या आदारान 8वें वर्स यशस्वीपणान मनयले. सुमार 700 बायलां हांगातली कळाशी दाखोवपाची संद मेळ्ळी. हे कार्यावळीत उलयतना मंत्री विश्वजीत राणेन बायला पंगडांच्या वावराची तोखणाय केली. एकता महिला संस्थेखाला 34 कल्याणकारी गट सक्रियपणान वावुरतात हे राणेन नदरेक हाडून दिले. तांचे उपक्रम अधिक घटमूट करपाक अर्थीक आदार चालूच दवरतले अशें उतरय ताणें दिलें. आणि आमचे वेगवेगळे प्रोग्राम जे असतात ते एकता महिला संस्थेच्या माध्यमातून आम्ही करता. आणि आमकां आमचे आमदार विश्वजीत राणे यांचो भरपूर सपोर्ट आहा. तसेच आमचे 700 महिला जी आसा ती सगळी पार्टिसिपेट जाता आणि वेगवेगळे असे प्रोग्राम आम्ही घडोवन हाडटा. आणि एकता महिला संस्था जी घटमूट आसा ती आमच्या 34 ग्रुपांक लागून, जे 34 ग्रुप जे आसा ते आम्ही आमचे वेगवेगळ्या जातीचे आसा, वेगवेगळ्या प्रकारचे आसा, पण आम्ही एकजूट येऊन आमचे प्रोग्राम आम्ही सेलिब्रेट करता. तितूर आम्ही खुश रावता. आमकां कोणाचें बंधन ना आणि कोण अशें कितें उलयतलो सांगतलो अशें आमकां कोणाच्या मिस्टरांचे जावं आणि कोणाच्या दबाव ना. आम्ही जे एन्जॉय करता आमच्या एकता महिला संस्थेच्या अंडर. आणि आमचे विश्वजीत राणे जे आसा ते आमकां प्रत्येक फावटी आमच्या प्रोग्रामाक आमच्या एकता महिला संस्थेच्या आमच्या एकता महिला संस्थेक सगळ्या वटेन आमकां तो सपोर्ट केल्लो आसा. आणि आमी आमची एकता महिला संस्था जी आसा ही आमची एकता महिला संस्था जी आसा ही आमची 34 ग्रुप्स मिळून जी एकता महिला संस्था जाल्ली आसा. तेन्ना जे लोक आमच्या बरोबर वावुरतात ते सगळे लोक आमच्या बरोबर असतात. ही एकता महिला तुमची असा संघ जो असा तो हेजे अतिरिक्त आणि किती किती करतात एक्टिविटीज जाते हम लोग. वुमेन्स डे सेलिब्रेट करते हैं. वुमेन्स डे आणि दांडिया, गरबा म्हणजे चालूच असतं तुमची फंक्शन चालूच असतात वर्षभर चालूच असतात ऍक्टिव्हिटी चालूच असतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळ्यांक श्री नवदुर्गा सांस्कृतिक संस्था तिस्कुसगांव तुमचं स्वागत करता. गेले 9 वर्सां आम्ही नवदुर्गा संस्थेचे सदस्य श्री नवदुर्गा नवरात्री, गरबा आणि दांडिया उत्सव मनयता. याची सुरुवात झाली सप्टेंबर 2017 वर्सा. आम्ही हांगा विविध कार्यक्रम घडोवन हाडटा, विविध तरेचे स्पर्धा हाडटा. तसेच या वर्सा आम्ही तांडव ऑल गोवा गरबा अँड दांडिया नृत्य बेस्ट परफॉर्मन्स कॉम्पिटिशन हाडलेले, ज्याचे पहिले विजेते झाले मुळगावचे क्रिएटिव्ह आय. तसेच काल आम्ही सोलो डान्स कॉम्पिटिशन भुरग्यां खातीर केल्लो आणि आज आम्ही ग्रुप डान्स फोक डान्स कॉम्पिटिशन इंटर स्कूल भुरग्यां खातीर केल्लो आसा. तसेच फाल्यां आमचो बक्षीस वितरणाचो प्रोग्राम जातलो आणि मोठो कल्चरल प्रोग्राम जातलो. आणि गेले आम्ही 9 वर्सां संस्कृती आणि आमच्या भुरग्यांक प्रोत्साहन करपा खातीर आम्ही विविध कार्यक्रम, विविध नृत्य क्लासीस चालू घेता. भरतनाट्यम, कथक, तसेच क्लासिकल सिंगींग, तबला, पेटी हे क्लासीस, कंप्युटर क्लासीस भुरग्यांक प्रोत्साहन करपाक, तांकां एक सांस्कृतिक ज्ञान दिवपाक, फुडें आमची संस्कृती तेंच्यांनी
पाळपाची हेज्या खातीर तांकां आमी प्रोत्साहन करता. 9 दीस हो गरबा, दांडिया, नवरात्री, वारी, दिंडी, बेजीक हे सगळे कार्यक्रम आमी हांगासर घडोवन हाडटा. असोच सगळ्या लोकांनी, सगळे 30 कुसगांव, फोंडा, धारबांदोडा सगळ्या लोकांनी आमकां आर्थीक सहाय्य करता. तशेंच मोठ्या प्रमाणात हांगासर हजर रावन ते आमचे उत्साह वाडयतात. तशेंच सगळीं बायलां आमकां साथ दिवंक हांगासर 9 दीस दांडिया, तशेंच भुरगीं ल्हान सुद्दां आमकां गरबा आनी दांडिया खेळपाक येता. भर उमेदीन हांगासर आमी हो सण साजरो करता. नवरात्रींतले दुर्गा पुजेक समांतर असो गोंयांत शारदोत्सव सुरू आसा. महिषासूर मर्दिनी म्हटल्यार दुर्गा देवी शक्ती आनी अधर्माचेर धर्माच्या जैताचें प्रतीक, जाल्यार शारदा म्हटल्यार सरस्वती ज्ञान, कला, संगीत, विद्या आनी बुद्धीचें प्रतीक. गोंयभर सद्याक ताची सासाय पाताळ्या. कोलवाळच्या रामविद्या मंदिरात 3 दिसांचो शारदोत्सव चल्ला. शारदोत्सवा निमतान विविध सांस्कृतीक आनी धर्मीक कार्यावळी जाल्ल्यात. लोकांचे आकर्षण जाल्ले सिंदूर ऑपरेशनाचे देखावे ते पळोवपाक लोक गर्दी करून येतात. घेवया ह्या वाठारांतले उत्सव दर्शन. आणि आमच्या फाटून एक टीम बरी 8-9 जाणांची टीम हा. एक जितेन सर आसा, नारायण सर, दादी म्हणटा आमकां, आशीष आसा, अनिल आसा. कित्याक सद्या ना ते मातशे खंय तरी गेल्या. परत अजय आसा, विजय आसा. ही नांवां घेता कितें सांग फाल्यां की अशें नासता कितें आमची एक टीम मेन आसता. एक दिप्पा एक आसता, परत रजत एक म्हणून एक आसता हाय सेकंडरीचो, परत दत्तराज आसता, मोहित एक आसता. ही मेन इम्पॉर्टंट टीम कित्याक रात दीस हांगा ते वावरले आसता म्हाज्या वांगडा. आनी मेन म्हणजे भुरगीं हांगा कितली आमी हांगा करता पळय कितली वचून घरा करतात. गेल्या फावटी लास्ट इयर आमी केल्लो पळय कितले स्टेटस घालतात. मोस्टली म्हाका दिसता 10-11 वरांनी आमचो तो इव्हेंट जाल्लो आसा डेकोरेशन चवथीक. आनी थिमूय आमी तशी सिलेक्ट करता. ह्या फावटी थीम सिंपल एक मॅडमी म्हटलेली अशी थीम आहा कित्याक सिंदूर म्हणजे मिशन सिंदूर आदी हालींच जाल्लेली आसा. देशाची सेवा केल्ली आसा, तेंच्यांनी सॅक्रिफायस केल्ली आसा. तेचेर आमी खंय तरी भुरग्यांक दाखोवपाचें हे अशें चलता. थोड्यांक खबर नासता, थोडे कित्याक मोबायलांनी वयता, टीव्हीर केन्ना नासतात ते जायते पळयतात, नाकाले पळयतात. ही थीम घेवन आमी भुरग्यांक शिक्षा खातीर ही आमी इव्हेंट फुडें घेवन वयता. It is actually on every year we celebrate Saraswati Pujan for 3 days continuously. Also we perform the ritual puja, Satyanarayana puja on 2 days particularly, and there is a food that is being served to all the students of our institution, and it actually tells that how together we are. Although it actually shows secularism, wherein how our students, although they might be of different background as well as community, but still we all together come here and celebrate this festival, Navratri. And this year we have actually taken the theme of Operation Sindoor. You can have the wherein to spread the awareness, wherein to make every Indian, to make every citizen aware and alert about the answer that was given by the Indian government, the Indian military. आमच्या ह्या सरस्वती पुजनाक आमी हांगा सगळीं एकठांय जेवता, एकठांय सगळें डेकोरेशन करता. आनी हांव डेकोरेशनाचे टॉपीक आसलो ऑपरेशन सिंदूर जे आमचे सैनिकांक खातीर डेडिकेट करता. सो आमचे हे हांगा बरेचशे डेकोरेशन केल्लेले आसात. आनी हांगा तुमी पळोवंक शकता हांगा भुरगीं जेवतात. सगळीं एकठांय जो आमचो मोठो फेस्टिवल आसा तो आमी व्हडा उमेदीन हांगा सेलिब्रेट करता. Every year we celebrate the Saraswati Puja. It is a very joyful occasion and we are very thankful to Madam. And here we perform various activities, girls to Juma Aarti, girls to Garba, and many talent search activities are happening. We are celebrating Saraswati Puja and our theme is Operation Sindoor. The non-teaching staff members and our teachers and the students have gathered together with beautiful decoration. And I would like to thank our Malangar Society Manager Madam for conducting such exciting activities like Garba, Dandiya, etc. हरमल पेडण्या हरमल नवरात्र उत्सव मंडळ 18 वर्सां सावन नवरात्र मनयत आयला. नवरात्र खऱ्या अर्थान बायलांचो उत्सव म्हटल्यार उपकारता. हांगा अर्थातच दादल्यांच्या आदारान बायलांचो हो उत्सव फुलता. 60 परस चड बायलां एकठांय येत नवरात्र जागयतात. दिंडी, भजन, कीर्तन, नाटक
दांडिया अशा कार्यावळींचें खाण आसता. सगळ्यात देखदिणी गजाल म्हटल्यार जांचो घो भायर पडला, पूण तरीकय जाणी आपल्या भुरग्यांक कितेंच कमी पडपाक दिलें ना. फुलावरी जपलें त्या बायलांचो भोवमान हें मंडळ आवर्जून करता. घेवया हरमलच्या नवरात्रांचो आस्वाद. ह्या वर्षीचो हो 18वो नवरात्रोत्सव आमी साजरो करता. 10 दीस येयल्ले आहा. 10य दिसा विविध कार्यक्रम हांगा जाल्ले आसा. दर आमची टोटल प्रमुख कमिटीन 6 महिला आसात आणि 6 महिलाच आसात. महिलाच आसात, एकय पुरुष ही ना. तुमची स्पेशालिटी. ही आमची खासियत आसा, स्पेशालिटी आसा. तेका लागून आनी जाता तितली आमची 50% महिला हरमल गांवांतली आतां इनवॉल्व जाल्ली आसात. आमी फुडें आशा करता की भरपूर हेच्याहून जास्त महिला इनवॉल्व जातली आनी हो 9-10 दिसाचो कार्यक्रम आमचो बऱ्या पद्दतीन बऱ्या भाशेन पार पडटलो हेची आज 81 वर्सां पदार्पण करीत आसतना ही जी 18 वर्सां ह्या देवीची आमी मनोभावी सेवा करता. आनी ती मनोभावी सेवा करीत आसतना ह्या देवीचे लोक हातभार लायतात. संजय मेळकर, तुझे गोकर्णकर, बाबा गडेकर असे जे ह्या देवीच्या मंदिराचे खांब आसात त्या खांबाच्या आधारे आम्ही हो उत्सव साजरो करतात. ह्या सुरवात 18 वर्सांच्या कारकिर्दीमध्ये एक लता चावडीकर आमच्याकडे महिला आहे. त्या महिलेच्या एका रूपांतरणात 60 ते 70-80 महिला आज आमच्याकडे जातात. ह्या देवीची मनोभावी सेवा करतात. ह्या एक वैशिष्ट्य. हांव 81 वर्सांचे इतको जाणटो जावन ह्या भुरग्यां बरोबर तेंचेवर भरपूर जावन मी आज काम करता. हांव सांगूंक सोदता फाटलीं 18 वर्सां आमी महिला शक्तीक प्राधान्य दिवच्या खातीर जे विडोज जाणटेपणान तेंचो घरकार तेंचो जोडीदार अर्द्यार संवसार सोडून गेला, तेंच्यांनी त्याच्या फाटल्यान जो संवसार फाटलो सांबाळ्ळा घरान आपल्या भुरग्यांक कशे वयर काडल्यात हे आमी हांगा व्यासपिठाचेर तांकां जे विडोज जाणटे आमचे आईज आहात किंवा आनी कोण आहात तांकां हाडून हांगासर सन्मान केलो, गौरव केलो. सांगपाचो इतलोच उद्देश आहा की तांकां सहसा व्यासपीठ मेळना जाणट्यांक त्या तांकां दिवपाचो प्रयत्न केलो की हेंच्या खातीरूच हेंचे भुरगे फुडें वयर सरून व्हडले जावन समाजाक हेल्प करता. पयलीं आमचो पुरुष वर्गच आसलो. आतां मोठ्या संख्येन आमचे कडेन महिला वर्ग आहा. जेणे करून आतां भोवंक 60 पेक्षा जास्त आसात आमचे कडेन महिला. आणि आडव म्हणजे सकाळी पहिली नवबत, मग पूजा, कुंकुमाचन. आज तुम्ही पण बघले आसात कितकी कुंकुमाचन करपाक आसात. हेच्यापेक्षा फुडें वाडटली ही आमकां अपेक्षा आहा. आणि नंतर भजन कीर्तन जाता. मागीर परत कांय प्रोग्राम आसता, कार्यक्रम, दिंडी म्हणा, दांडिया आसता, नाटक जालें, दशावतारी नाटक जालें. ताका आमकां प्रतिसाद खूब मेळ्ळा. तर आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.